नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रज्ञान चॅनलवर। आणि तर आज आपण या व्हिडिओत सभासद बचत नोंदवही कशी लिहायची ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। तर सुरुवातीला जस्ट एक्झाम्पल म्हणून मी ज्या गटाचा हिशोब लिहिते त्या गटाची कॉमन माहिती देते। तर या गटाचा दरमहा 200 रुपये बचत आहे। बैठक आठवड्यानुसार होतात किंवा दर आठवडी बैठक होते, त्यामुळे प्रत्येक बैठकीला 50 रुपये बचत जमा केली जाते आणि प्रत्येक चौथ्या आठवड्यात कर्ज वाटप केले जाते। तर इथे सभासद बचत नोंदवही स्वयंसहायता समूहाचे नाव, जे तुमच्या समूहाचे नाव किंवा गटाचे नाव आहे ते, सदस्याचे नाव, तर इथे सदस्याचे नाव लिहायचे आणि वारसदाराचे नाव, पुढे वारसदाराचे नाव आहे तर सदस्याच्या नावाला जे वारस लावला आहे त्या वारसाचे नाव इथे लिहायचे। पुढील सदस्याचा क्रमांक, आता जो सदस्याला क्रमांक दिला आहे 1, 2, 3 इत्यादी त्या वारसदाराशी नाते, सदस्याच्या मागे ज्या वारसाचे नाव लावले आहे त्या वारसदाराशी त्या सदस्याचे काय नाते आहे ते लिहायचे। आणि हिशेब निसाचे नाव, जे तुमच्या गटाचा हिशोब करतात त्यांचे नाव। तर पुढे प्रथमतः सांगायचे म्हणजे जस्ट सदस्याचे नाव, या ठिकाणी जे तुमचे किती सदस्य असतील तेवढे सदस्य। आता प्रथमतः सांगायचे म्हणजे आता पहिल्या सदस्याचे नाव तुम्ही लिहिले की पुढे हा जो पूर्ण पेज आहे तर त्या एका सदस्यासाठी तुम्ही पुढील 5 पेजेस सोडून पुढच्या दुसऱ्या सदस्याचे नाव लिहायचे। म्हणजे थोडक्यात प्रत्येक सदस्यासाठी 5 पेजेस सोडून पुढील सदस्याचे नाव लिहायचे। तर चला पुढचा आपण भाग पाहूयात। तर यामध्ये बैठक, बचत, कर्ज, कर्जाचे कारण, कर्जाची परतफेड, तपशील, दंड, 3 महिने थकीत रक्कम, शिल्लक, कर्ज रक्कम अशा कॉलम्स आहेत। तर फर्स्ट कॉलम दिनांक, जी तुमची बैठकीची दिनांक आहे ती, तर मी एक्झाम्पल म्हणून या महिन्याच्या दिनांक लिहिलेल्या आहेत। तर बैठक या फर्स्ट कॉलम मध्ये 3 सब कॉलम आहेत। मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या, चालू महिना एकूण बैठक संख्या, एकूण बैठक संख्या। तर मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या, तर यामध्ये यापूर्वी जेवढ्या बैठका झाल्या त्या बैठकीच्या शेवटचा क्रमांक, उदाहरणार्थ हा गट नवीन आहे त्यामुळे मी इथे 0 क्रमांक लिहिला आहे आणि तुमच्या बैठकीचा जो क्रमांक असेल तो तुम्ही लिहावा। जर तुमची बैठक चौथी असेल तर तुम्ही उदाहरण म्हणून इथे 3री बैठक, मागील चौथी चालू बैठक आहे आणि ही मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या म्हणजे 3 बैठक एकूण झाल्या असतील तर 3 बैठक। तर चला मग पुढचा कॉलम आहे चालू महिना एकूण बैठक संख्या। तर यामध्ये ज्या महिन्यातील ती बैठक आहे व त्या महिन्यातील कितवी बैठक आहे तो क्रमांक लिहावा। जर तुमच्या बैठकी या आठवडी असतील महिन्यात तर 4 बैठका होतात, त्या बैठकीचा क्रमांक लिहावा। तर या महिन्यातील, ह्या समजा हा मे महिना घेतलाय मी, तर या मे महिन्यातली ही पहिली बैठक आणि हा गट नवीन असल्यामुळे ह्या गटाचीच पहिल्यांदाचीच पहिली बैठक आहे, त्यामुळे इथे क्रमांक 1 घेतला आहे। जर आतापर्यंत तुमच्या जेवढ्या, थोडक्यात असं चालू महिना एकूण बैठक संख्या म्हणजे आता 5व्या महिन्यातली ही पहिली, म्हणजे मे महिन्यातली पहिली मीटिंग आहे, मे महिन्यातली दुसरी, मे महिन्यातली 3री मीटिंग, चौथी, 5वी, जेवढ्या मीटिंग होतील त्या महिन्यात त्या मीटिंग क्रमांक लिहायचा। आता पुढे 6वा महिना आला म्हणजे जून मधली पहिली मीटिंग, मग इथे पहिली मीटिंग घ्यायची, मग दुसरी, 3री असे उदाहरण। तर पुढचा कॉलम एकूण बैठक संख्या। आता एकूण बैठक संख्या या कॉलम मध्ये तुम्ही तुमच्या चालू बैठकीचा क्रमांक लिहावा, म्हणजे आतापर्यंतची ही कितवी मीटिंग आहे किंवा बैठक आहे तो क्रमांक। आता या गटाची ही पहिलीच मीटिंग आहे त्यामुळे एकूण बैठक संख्या हा क्रमांक 1 आहे। मग तर पुढे बचत या कॉलम मध्ये 4 सब कॉलम आहेत, मागील बचत, चालू बचत, इतर बचत व एकूण बचत। आता मागील बचत या गटाची मागील बचत काही नसणार कारण की हा गट नवीन आहे। चालू बचत प्रतिमाहा 200 रुपये, तर आठवड्यानुसार 50 रुपये मीटिंग म्हणजे बैठकीत जमा केले जाणार, तर चालू बचत 50 रुपये। इतर बचत काही एक्स्ट्रा किंवा सदस्यांनी एक्स्ट्रा बचत दिली किंवा जादा बचत दिली तर इतर बचत मध्ये,
आणि एकूण बचत म्हणजे 6, 7, 8 म्हणजे मागील बचत, चालू बचत, इतर बचत या तिन्ही कॉलमची बेरीज या 9 या कॉलम म्हणजे एकूण बचत यामध्ये लिहायची. तर एकूण बचत 50 रुपये म्हणजे आतापर्यंत जी एकूण बचत आहे या बैठकीची ती 50 रुपये. तर पुढे असंच 50 रुपये ही मागील बचत होणार दुसऱ्या बैठकीमध्ये. तर दुसऱ्या बैठकीमध्ये मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या ही 1 आणि चालू महिन्या एकूण बैठक संख्या दुसरी म्हणजे या महिन्यातली दुसरी मीटिंग आणि एकूण बैठक संख्या म्हणजे ही दुसरी बैठक आहे. आणि मागील बचत 50 रुपये जी एकूण बचत मागील बैठकीच होती ती एकूण बचत या मागील बचत मध्ये येणार. आणि चालू बचत जी चालू बचत आहे ती व इतर बचत काय असेल ती आणि एकूण बचत म्हणजे या तिन्ही कॉलमची बेरीज एकूण बचत व ही एकूण बचत पुढच्या तिसऱ्या मीटिंग मध्ये मागील बचत या रकान्यात येणार. अशा प्रमाणे हा हिशोब घ्यायचा पुढे. तर यामध्ये पुढचं कॉलम आहे कर्ज. तर कर्जाची संख्या बँक, संघ, गट हे 3 कॉलम आहेत. आता कर्जाची संख्या म्हणजे सदस्यांनी किती वेळा कर्ज घेतली ती एकूण संख्या. आता एक सदस्य पहिल्यांदा कर्ज घेतले, दुसऱ्यांदा कर्ज घेतले, तिसऱ्यांदा कर्ज घेतले, ती जी संख्या आहे सदस्याची कर्ज घेण्याची ती संख्या. आता ह्या सदस्याने समजा पहिल्यांदा कर्ज घेतले तर इथं मी पहिल्यांदा लिहिणार. म्हणजे जर बँकेत घेतले असले तर बँकेत पहिल्यांदा, संघात म्हणजे ग्राम संघात घेतले असले तर ग्राम संघात आणि गटात घेतले असेल तर गटातील जी कितव्यांदा घेतले कर्ज ते. आणि वाटप दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही कर्ज दिले किंवा ज्या तारखेला तुम्ही कर्ज दिली ती वाटप दिनांक. मंजूर कर्ज रक्कम बँक, संघ, गट. आता बँकेची जी मंजूर कर्ज रक्कम आहे ती, संघाची जी मंजूर कर्ज रक्कम आहे ती आणि गटाची जी मंजूर कर्ज रक्कम आहे. सदस्याने 2000 कर्ज मागितले तर ते जेवढी जी रक्कम आहे ती मंजूर कर्ज रक्कम यामध्ये लिहायची. 1000 रुपये जर या सदस्याने कर्ज घेतले तर मी इथं 1000 रुपये अशी कर्ज रक्कम लिहिली. तर पुढे कर्जाचे कारण बँक, संघ, गट. जर बँकेतून कर्ज घेतले असेल तर ते का घेतले याचे कारण, संघातून म्हणजे ग्राम संघातून घेतले असेल तर त्याचे कारण व गटातून घेतले असेल तर त्याचे कारण. पुढे कर्जाचे परतफेड तपशील हा कॉलम आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये दिनांक, बँक, संघ आणि गट असे कॉलम आहेत. तर कर्जाचे परतफेडाचा तपशील म्हणजे सदस्याने घेतलेले कर्ज आहे तो त्याची परतफेड व्याज व मुद्दल या माध्यमातून करतो त्याचाच तपशील या कॉलम मध्ये लिहायचा आहे. सदस्याने ज्या दिवशी मुद्दल आणि व्याज जमा केला आहे त्या दिवशीची दिनांक म्हणजे त्या बैठकीची दिनांक लिहायची. तर आता या बैठकीची दिनांक या सदस्याने एवढे मुद्दल आणि व्याज जमा केले आहे तर याची दिनांक मी इथे लिहिते. आणि पुढे गट. आता बँकेची जर कर्ज घेतले असेल तर त्याची मुद्दल आणि व्याज, जर संघाचे कर्ज घेतले असेल तर मुद्दल आणि व्याज, आणि गटाचे कर्ज घेतले असले समजा या सदस्याने 1000 रुपये कर्ज घेतले आहे आणि त्यांनी या बैठकीत 500 रुपये मुद्दल दिली आहे आणि 2% व्याज त्या 1000 रुपयाचे 20 रुपये याप्रमाणे दिले आहे. तर मी इथे लिहिलेले आहे 500 रुपये आणि 20 रुपये व्याज. आणि दंड जो तुम्ही तुमच्या बैठकीत जो ठराविक दंड आहे तो, आणि 3 महिने थकीत रक्कम मुद्दल आणि व्याज. 3 महिने थकीत रक्कम म्हणजे गेल्या 3 महिन्यात थकीत राहिलेली रक्कम म्हणजे समजा सदस्य गैरहजर असल्यास त्याने व्याज मुद्दल जमा केली नाही आणि या बैठकीत जमा केली तर ती जी रक्कम आहे मुद्दल किंवा व्याज ती रक्कम यामध्ये लिहायची. शिल्लक कर्ज रक्कम यामध्ये जी रक्कम मुद्दल व्याज भरून शिल्लक राहिलेली आहे ती रक्कम म्हणजेच शिल्लक कर्ज रक्कम. आता या सदस्याने 1000 रुपये कर्ज घेतले होते, त्याने मुद्दल 500 रुपये भरली, व्याज भरले आणि त्याचे कर्ज राहिले शिल्लक 500 रुपये. 1000 रुपये कर्ज होते तर याचे 500 रुपये कर्ज शिल्लक राहिले. तर आमच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.